Okay, let us see the next topic 1.2 onto the summit. We reach the top. I have written here the topic name. Before starting the lesson or topic, we will start the icebreaker. Some question and answers given here. That icebreakers we will start. Let us see the page number 15. First question: discuss with your partner and complete the web of different activities related to climbing. Related to climbing, जे climbing शी related जे काही activities आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. इथे फॉर एक्झाम्पल दिलेला आहे रॅपेलिंग. क्लाइंबिंग शी रिलेटेड एक रॅपेलिंग आहे. नेक्स्ट रॉक क्लाइंबिंग दिलेला आहे. नेक्स्ट राईट पॅराग्लायडिंग. व्हॉट इज द नेक्स्ट? क्लाइंबिंग शी रिलेटेड तुम्हाला ऍक्टिव्हिटीज द्यायचं आहे. मी तर पहिल्यांदा लिहिते पॅराग्लायडिंग. That is the first activity. Next, that is parachuting. Everybody knows that parachuting. That is also activity related to climbing. Parachuting. Next, that is activity hot air ballooning. Hot air ballooning, that is related to parachuting only. That also activity right over here. Hot air ballooning. Okay. Next, write ice climbing or glacier climbing. Ice climbing. I am writing here ice climbing. And last one, write hill walking. Hill walking. म्हणजे शिखरावरती चढणे. Hill walking. Okay, that activities you have to write over here in your text, in your notebook. You have to write that all the points. Okay, let us see the next question. There are certain prerequisites for mountaineering. With reference to the following points, develop a short dialogue between you and your friend about mountaineering. About mountaineering, you have to discuss with your friend about timing. What timing we have to go? What is the best timing for for climbing the mountain? Distance, what is the distance in between? Equipments, equipment means things, म्हणजे जी साधनं आपण जी घेऊन जाणार आहोत माउंटेनिअरिंग साठी ती त्याबद्दल सुद्धा तुम्हाला डिस्कस करायचं आहे. नेक्स्ट, मेंटल अँड फिजिकल फिटनेस. तुम्ही मेंटली आणि फिजिकली देखील फिट असायला पाहिजे जेव्हा तुम्ही माउंटेनिअरिंगला जाल त्यावेळी. नेक्स्ट, क्लोथ्स. तुमचा एक विशिष्ट असा पोशाख असतो, तो ड्रेस किंवा तेच क्लोथ्स तुम्हाला ते घालून जावं लागतं, त्याबद्दल देखील तुम्हाला डिस्कस करायला पाहिजे. नेक्स्ट, ट्रेनिंग. एनीबडी कॅन नॉट गो ऑन द माउंटेन. वी हॅव टू टेक अ ट्रेनिंग. देअर इज अ स्पेशल ट्रेनिंग फॉर दॅट. यू हॅव टू कम्प्लीट दॅट ट्रेनिंग, देन यू विल बी अ माउंटेनियर. ओके, डिस्कस अबाउट दॅट. राईट अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर पार्टनर ऑर युअर फ्रेंड डिस्कसिंग दॅट ऑल पॉइंट्स. ओके, दॅट यू हॅव टू राईट युअर सेल्फ. Let us see the last question. Discuss with your partner the various hazards and risks that a mountaineer trekker has to face in an expedition. म्हणजे जे क्लाइम्बिंग साठी किंवा माउंटेनिअरिंग साठी जातात ते कोणकोणते प्रॉब्लेम फेस करतात. तुम्हाला माहित आहे का कोणते प्रॉब्लेम त्यांना येतात, कोणते प्रॉब्लेम ते फेस करतात? आय एम रायटिंग ओव्हर हियर. फर्स्ट वन, दॅट इज बॅड वेदर. व्हॉट दे आर फेसिंग? बॅड वेदर म्हणजे जे वेदर असतं, जे हवामान असतं ते चांगलं आहे की नाही, सुटेबल. म्हणजे जर वेदर असेल, जर वाईट असेल, म्हणजे खूपच वारा वाहत असेल किंवा पाऊस असेल तर ते देखील माउंटेनियरसाठी एक अडचण असते. नेक्स्ट, लॅक ऑफ ऑक्सिजन. दुसरं काय आहे? लॅक ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनची कमतरता. याचा अर्थ काय? ऑक्सिजनची कमतरता. जेव्हा ते एखाद्या उंच ठिकाणी जातात त्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता त्यांना भासते. ऑक्सिजन श्वासोच्छवास घेण्यासाठी देखील त्यांना प्रॉब्लेम येतो. हा देखील एक प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागतो. आणि लास्ट वन आहे अव्हलॅंच. म्हणजे हिमस्खलन किंवा भूस्खलन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, म्हणजे एखादा भूभाग जो असा घसरतो किंवा पावसामुळे त्याचं खच्चीकरण होतं ते देखील त्यांना फेस करावं लागतं. म्हणजे हे जे तीन
प्रॉब्लेम्स आहेत ते माउंटेनियर्सना फेस करावे लागतात. हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे. Before starting the lesson, we will see the meanings. Here some meanings given in your textbook. Let us see. Let us explain that meanings. Alternated. Alternated, first one meaning given here. I am writing over here. Alternated means change the places. Here given meaning in your textbook, that is English meaning is given. Change the places. I am telling you Marathi meaning, that is change the places means what? म्हणजे बदललेली ठिकाणं, वेगवेगळी ठिकाणं असा त्याचा अर्थ होतो. ओके, नेक्स्ट सी द स्लोपिंग. व्हॉट इज द नेक्स्ट वर्ड? स्लोपिंग. स्लोपिंग याचा अर्थ काय? चढ उतार. स्लोपिंगचा अर्थ काय? चढ उतार. म्हणजे माउंटेनियर्सना अनेक चढ उतार हे फेस करावे लागतात. नेक्स्ट समिट. The word, the title is only related to summit. That word we will see. What is meant by summit? Summit. That is the pronunciation of this word summit. It is the meaning is given in your textbook. The highest point or a hill or mountain. म्हणजे जे शिखर आपण म्हणतो, शिखर, एखाद्या शिखरावरती जे गिर्यारोहक जातात ते शिखर, त्या शिखराचं नाव आहे ते शिखर सुमित. आपण इथं मराठी मीनिंग घेऊया. शिखर. Next word we will see, that is controversy. Controversy, that meaning is given here. Prolonged public disagreement or heated discussion. म्हणजे काय? वादविवाद. थोडक्यात काय मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो वादविवाद. कॉन्ट्रोवर्सी म्हणजे काय? वादविवाद. Okay, next word pact. Meaning is given here, a formal agreement between individual. Pact म्हणजे काय? करार. पॅक्टचा अर्थ काय? करार. दोन देशांमध्ये, दोन व्यक्तींमध्ये जे अग्रीमेंट होतं ते करार. करार ज्याला आपण म्हणतो. नेक्स्ट रीच. नेक्स्ट वर्ड इज रीच. RIDGE. Which meaning is given here? That is a long narrow piece of raised land. म्हणजे काय? उंच कडा ज्याला आपण म्हणतो, ही कडा. ओके, नेक्स्ट वर्ड embrace. Hug, hold someone closely in one's arm. Embrace. Embrace चा अर्थ काय? पकडून धरणे किंवा धरून ठेवणे. पकडून ठेवणे असा त्याचा अर्थ या टॉपिक मध्ये होतो. पकडून ठेवणे किंवा धरून ठेवणे, घट्ट धरून ठेवणे असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड इन अकॉर्ड विथ. दॅट इज अ फ्रेज गिवन हियर. म्हणजे एक फ्रेज आहे इन अकॉर्ड विथ. मीनिंग इज गिवन इन अग्रीमेंट विथ, हार्मोनियस और कन्सिस्टंट विथ. म्हणजे याचा अर्थ होतो च्या अनुषंगाने किंवा अकॉर्डिंग टू, च्या अनुषंगाने. इन अकॉर्ड विथ म्हणजे च्या अनुषंगाने. असा त्याचा मराठीत अर्थ होतो. इंग्लिश मध्ये अकॉर्डिंग टू, अकॉर्डिंग टू मी, अकॉर्डिंग टू यू म्हणजे तुझ्या मतानुसार असा देखील त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड इज हियर, दॅट इज क्वेंच. नेक्स्ट वर्ड क्वेंच. क्वेंच मीनिंग मीन्स व्हॉट? तहान भागविणे, एखाद्याची तहान भागविणे. नेक्स्ट एक्झिलरेटेड म्हणजे व्हेरी हॅपी अँड एक्साइटेड म्हणजे अत्यानंद होणे किंवा खूपच आनंद होणे त्याला एक्झिलरेटेड असं म्हणतात. नेक्स्ट वर्ड गेल. गेल याचा अर्थ या पाठामध्ये काय होतो? खूप वेगाने वाहणारा वारा.
खूप वेगाने वाहणारा वारा. स्पेशली इन द हायेस्ट प्लेस म्हणजे उंच ठिकाणी आपण ज्यावेळी जातो त्या ठिकाणी आपल्याला हा वारा अनुभवायला मिळतो. नेक्स्ट वर्ड लास्ट अपरंटली. लास्ट वर्ड इज देअर. Apparently the meaning is given, that is in Marathi meaning वर पाहता किंवा उघडपणे. That is the Marathi meaning I have written here. You have to write that all the words in your notebook with English and Marathi meaning also. For your understanding, write Marathi meaning also and English meaning also. Write that all icebreakers questions and meanings in your notebook. Okay. Thank you.